भीम नमो बुद्धाय दादा. जय जवान जय किसान. मी आलो शेतातून. राजू पायली या लागला. राजू माया तूर सोंगायला गेलो होतो. तूर सोंग चालू आहे. तर पहा नशीवर लागला. दिसते का तुम्हाला? हे पहा जे याचं समोरचं टोक असते ना, तो नशीवर या लागला. ब्लड पण भरपूर गेलं आणि हळद लावली त्याले. आता तुम्ही म्हणत असाल भाऊ लोकाले उधळा देत जाणं सोंगाले. भाऊ मग मी आज लोकाले उधळा सोंगाले दिलं पैसे कुठून देऊ देईल? त्याच्यापेक्षा आपल्याला तर कामं लागलेच आहे. तर आपणच करायचं. अरे शेतकऱ्याचं जीवन लय बेकार आहे आता. कारण शेतकऱ्याची खिस्सा लय बेकार आहे. तुम्हाला समजत नाही. ज्याले समजलं त्यालेच समजलं, ज्याले नाही समजलं त्याले नाही समजलं. आता पहा दिसते ना, हा हे जे दिसते तुम्हाला हळद लावली दिसते ना, ही जखम पडली. जखम कायची नशीवर आहे दिसते ना तुम्हाला. अखडला पाय पुरा अखडला. हे पहा पुरा अखडला दादा पाय. सीधा होऊ देत नाही. पहा हे पहा हळद लावली त्याले. हळद लावली आणि जखम अशी आहे. बम ब्लड गेलं दादा. अंगाईने धुतलं बरं म्या आलो तेव्हापासून. म्हटलं चल. आणि अंगपाई दुखून राहिलं. काहून सकाळी 8 वाजता गेलो, 1 वाजता आलो घरी. तूर सोंगून राहिलो. कारण कसं आहे मी मजूर कोणाला मजूर काही नेत नसतो सोंगायला. मी एकटाच सोंगत असतो. तूर बांधत असतो. कोणाला पैसे देतात आता. डोक्यावर एवढा कर्ज आहे. तुम्ही काही सपोर्ट करत नाही मले. काही नाही. गरीब आले कोणचा वाली नाही आहे. माझ्या ठिकाणी एखादी सुंदर पोरगी राहिली असती ना एखादी, तर तुम्ही तिला सपोर्ट केला असता, फॉलो केलं असतं, सबस्क्राईब केलं असतं, यूट्यूब वगैरे शेअर केलं असतं, लोकायले कमेंट केले असतं. तुम्ही काय सपोर्ट करणार हो मले? आहे नाही काय? मी डोमळा डामळा माणूस. माझा व्हिडिओ सादर राहत नाही, काही नाही. आणि शेतकऱ्याला सपोर्ट करणारा कोणी नाही आहे आता जगात. कोणी नाही. माझा अवतार पहा. अवतार दाखवतो तुम्हाला. पहा पॅन्ड आहे. हा पॅन्ड पहा. हा पॅन्ड आहे. ह्या पॅन्डाला बांधली सुत. हे दिसते नाही का तुम्हाला? दिसते तुम्हाला? हे सुतही बांधली. दिसते नाही काय? तर कोणी एवढं दाखवते काय? मी तुम्हाला दाखवले. पहा सुतही बांधली. पॅन्ट निसटला नाही पाहिजे म्हणून मी सुतही बांधली त्याले. म्हणजे वावरात गेलो तर कळडोळा तर नाही आहे मला. पण मग मी काय करावं बाबा, मग नाळा नाही या पॅन्डाले. मग काय करा, सुटला नाही पाहिजे तर मग सुतही बांधली. हे दिसली सुतही तुम्हाला? दिसली ना? हे पहा दिसली सुतही. हे सुतही होय. हे बाई सुतही कमरेला बांधली. सुतही बांधली भाऊ. दिसते ना तुम्हाला? दिसली ना? तुम्हाला मजाकच वाटते का? हा युवराज डोंगरे बा खोटा बोलते. गरीब माणूस आहो मी. सपोर्ट करत ना तुम्ही. सपोर्ट केला तर काय? शेतकऱ्याचं पोरग आहे दादा. गरीबाचं पोरग आहे. समोर नाही देणार ना तुम्ही मले. अंग पाय दुखून राहिलं मायावर. पायाला लागला या त्यात लावला हयात. चर का जमून राहिला. काय करू? डोकसंही दुखून राहिलं दादा. अरे सपोर्ट करा. अरे हा जोडतो भीक मागतो तुम्हाला. पण तुम्ही सपोर्ट करत नाही मले. शेतकऱ्याचं पोरग आहे. गरीबाचं पोरग आहे. सपोर्ट काय करा तुम्ही? श्रीमंताच्या लेकराला सपोर्ट करता ले काय हो? गरीबाच्या लेकराला नाही करत. शेतकऱ्याच्या पोटी जन्म नका घेऊ रे. शेतकऱ्याच्या पोटी जन्म नका घेऊ. बेकार आहे. मरून जाण ले काय हो शेतकऱ्याच्या पोटी. एखाद्या भिकाराच्या घरी तरी जन्म घ्या, पण शेतकऱ्याच्या घरी जन्म घेऊ नका. कारण कसं आहे, शेतकऱ्याच्या घरात जन्म घ्यान तुम्ही तर पाप आहे. का पाप आहे? कारण शेतकरी हा मरते, काही कामाचा नाही. निस्ता मेहनत करते. त्या मातीत मेहनत करून राहिला. ज्या वावरात मेहनत करते त्याच वावरात तो मरते. दुसरं काहीच नाही. शेतकऱ्याचं भविष्य उज्ज्वल नाही आहे. ब्राईट नाही आहे दादा. त्या कारणामुळे सांगतो, एखाद्या भिकाराच्या घरात जन्माला आला ना, तो तरी भिकारी करोडपती बनत. कारण भिकाराच्या पाशी 24 तास पैसे राहते. पण शेतकरी हा असा एक बेवकूफ माणूस आहे का त्याच्या पाशी 24 तास काय खिशात त्याचे दोन्ही खिसे फाटले राहते दादा. कळलं ना तुम्हाला? माझ्यासारखं काम आहे शेतकऱ्याचं. मी आहे शेतकरी म्हणून राहिलो तुम्हाला. समजलं काय? कळलं काय तुम्हाला? शेतकऱ्याचं जीवन तसं आहे दादा. कारण पायाला लागला माया, पाय दुखून राहिला, बम सुजला, तो नसले लागला. ही शेतकऱ्याची व्यथा आहे. शेतकऱ्याची जिंदगी आहे. आणि शेतकऱ्याचं दुःख हे तुम्हाला समजणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला शेतकरीच्या घरात पोटात जन्म घ्यावा लागेल. शेतकऱ्याच्या घरात.
आणि शेतकरी हा असाच मरणार दादा. एक दिवस शेतकरी मरून जाईल तर दगडं खा लागेल मग. कारण शेतकऱ्यांनाच पिकवलं नाही तर काय खाणार तुम्ही? कळलं काय? अशी किस्सा आहे रे दादा. चल मग अंग धुतो. अंग काही धुतलं नाही तर अंग धुतो, मग बोलतो तुमच्या संग आहे ना. जय जवान जय किसान.